शनी शिंगणापूर मंदिर भारतातील महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात वसलेले हे शिंगणापूर गाव शनी ग्रहाशी संबंधित असलेल्या हिंदू देवाच्या लोकप्रिय मंदिरासाठी ओळखले जाते। हे गाव अहिल्यानगर शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे। शिंगणापूर या गावातील कोणत्याही घराला दरवाजे नसून फक्त दाराच्या चौकटी आहेत यासाठी देखील प्रसिद्ध आहे। असे असूनही 2010 आणि 2011 मध्ये चोरीच्या बातम्या आल्या असल्या तरी गावात अधिकृतपणे कोणतीही चोरी झालेली नाही। हे मंदिर जागृत देवस्थान असल्याचे मानले जाते, म्हणजेच मंदिरात अजूनही एक देवता राहते। गावकऱ्यांचा असा विश्वास आहे की देव शनी चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणालाही शिक्षा करतो। येथील देवता स्वयंभू देवता आहे जी काळ्या भव्य दगडाच्या रूपात पृथ्वीतून स्वतः प्रकट झाली आहे। जरी कोणालाही अचूक कालावधी माहीत नसला तरी असे मानले जाते की स्वयंभू शनैश्वराची मूर्ती तत्कालीन स्थानिक गावातील मेंढपाळांना सापडली होती। कलियुगाच्या सुरुवातीपासून ते अस्तित्वात असल्याचे मानले जाते। गावात जिल्हा परिषदेद्वारे चालवल्या जाणाऱ्या प्राथमिक शाळांव्यतिरिक्त एक पोस्ट ऑफिस आणि श्री शनीश्वर विद्या मंदिर म्हणून ओळखले जाणारे एक हायस्कूल आहे। गावातील पाणी पुरवठ्याचा मुख्य स्रोत विहिरी आहेत। ऐतिहासिक महत्त्व काय आहे? शनी शिंगणापूर गावाबद्दल असे मानले जाते की गावातील कोणीही घरी भांडणे होत नाही किंवा पोलीस ठाण्यात एकही तक्रार दाखल झालेली नाही। शनीचे मंदिर शनिदेवाच्या मंदिरात 5.5 फूट उंच काळा दगड आहे जो एका खुल्या जागेवर स्थापित आहे, जो शनिदेवाचे प्रतीक आहे। पुतळ्याच्या बाजूला त्रिशूल ठेवला आहे आणि दक्षिणेकडे नंदी बैलाची प्रतिमा आहे। समोर शिव आणि हनुमानाच्या लहान प्रतिमा आहेत। साधारणपणे मंदिरात दररोज 30,000 भाविक येतात, जे अमावस्येला सुमारे 3 लाख लोकांपर्यंत पोहोचतात। असे मानले जाते की शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी हा सर्वात शुभ दिवस आहे। या दिवशी गावात देवतेच्या सन्मानार्थ मेळा भरतो। शनिवारी येणाऱ्या अमावस्येच्या दिवशी मोठा उत्सव भरतो। भाविक भगवान शनिदेवाच्या प्रतिमेला पाणी आणि तेलाने स्नान घालतात आणि फुले अर्पण करतात आणि त्यांना उदीत देतात। मेळ्याच्या दिवशी शनीची पालखी मिरवणूक काढली जाते। आणखी एक उत्सव म्हणजे शनीचा वाढदिवस शनी जयंती होय। पुनीत इस्सार, महेश ठाकूर, धर्मेश तिवारी आणि अनुराधा पौडवाल यांनी बनवलेल्या सूर्यपुत्र शनिदेव या चित्रपटाने या मंदिराला लोकप्रियता मिळाली आहे। महिलांना प्रवेश कसा मिळाला? शनी शिंगणापूरमध्ये महिला पूर्वीपासून प्रवेश नव्हता। 400 वर्षांच्या परंपरेनुसार महिलांना आतील गर्भगृहात प्रवेश करण्यास मनाई आहे। 26 जानेवारी 2016 रोजी कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली 500हून अधिक महिलांचा एक गट भूमाता रणरागिणी ब्रिगेड या गटाच्या अंतर्गत मंदिरात मोर्चा काढत होता आणि त्यांनी आतील गर्भगृहात प्रवेश करण्याची मागणी केली होती। त्यांना पोलिसांनी रोखले। 30 मार्च 2016 रोजी एका ऐतिहासिक निकालात मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला कोणत्याही मंदिरात महिलांना प्रवेश नाकारला जाणार नाही याची खात्री करण्यास सांगितले। 8 एप्रिल 2016 रोजी शनी शिंगणापूर ट्रस्टने अखेर महिला भाविकांना गर्भगृहात प्रवेश करण्याची परवानगी दिली। युको बँक ही जगातली शाखा जानेवारी 2011 मध्ये युनायटेड कमर्शियल बँकेने गावात लॉकलेस शाखा उघडली, जी देशातील अशा प्रकारची पहिली शाखा होती। या प्रदेशातील जवळजवळ 0 गुन्हेगारी दर लक्षात घेऊन स्थानिक पोलीस या विकासावर नाराज असल्याचे वृत्त आहे आणि ते अटींचे उल्लंघन आहे, कारण भारताच्या केंद्र सरकारने सर्व बँकांना उच्च सुरक्षा असणे अनिवार्य केले आहे। बँकेचे दरवाजे आहेत, परंतु ते नेहमीच उघडे राहतील। तथापि स्थानिक आमदार आणि बँक अधिकाऱ्यांनी असे नोंदवले की लॉकर्स आणि त्यातील महत्त्वाच्या कागदपत्रांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशी खबरदारी घेतली जात आहे। शनी शिंगणापूर परिसरात शेतीमध्ये ऊस पीक मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो आणि या ठिकाणी सर्व दुकाने बैलगाडीने ऊसाचा रस काढून ग्राहकांना देतात। ऊसापासून रस काढण्यासाठी यंत्रांऐवजी बैलांचा वापर करतात। या प्रकारच्या रस काढणी केंद्रांना रसवंती म्हणून ओळखले जाते। शिंगणापूरला कसे पोहोचाल? हवाई मार्ग शनी शिंगणापूरपासून सर्वात जवळचे विमानतळ शिर्डी आहे आणि पुणे येथून 160 किलोमीटर अंतरावर आहे। रेल्वे मार्ग येथील सर्वात जवळील रेल्वे स्थानक अहिल्यानगर आणि श्रीरामपूर हे आहे। रस्ता मार्ग नाशिकहून या ठिकाणासाठी बस, टॅक्सी या सुविधा आहेत। अहिल्यानगर आणि राहुरी येथून बस आणि रिक्षा आहे। मुंबई, पुणे, अहमदाबाद येथूनही या सुविधा आहेत।
शिर्डीला गेल्यानंतर शनी शिंगणापूरला जाणे फारच सोपे आहे. शिर्डी येथे जाणारे भाविक बहुधा शिंगणापूर येथे शनी महाराजांचे दर्शनाचा लाभ घेतात. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जय शनिदेव कमेंट करा. असे गावोगावचे मंदिरे मराठी भाषेत माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. जय जय शनिदेव.